गोलंदाजी मार्कवर कौशल. कौशलचा पहिलाच बॉल, पहिलं षटक हे पॉवर प्लेचा आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचंय. अंपायर्स कॉल हा DRS असेल. अंपायर्सला कधी वाटली शंका तर अंपायर्स त्या ठिकाणी कोणत्याही क्षणाला तो DRS घेऊ शकतात. कोणत्याही टीम्सला DRS नाहीये, कारण एक कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला, मनगडाचा चांगला वापर केलाय परंतु फिल्डरला निवडलं. वॉट कॅच, अतिशय चांगला झेल जजमेंटने टिपला गेलाय. निखिल मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश पाटील बऱ्याच वेळेनंतर मैदानात उतरत असताना बिलालपाडा प्रीमियर लीगच्या नंतर जर उतरला असेल तर कदाचित ही स्पर्धा तो खेळतोय. कारण बिलालपाडा संघ नेहमीच या परिसरामध्ये सुद्धा चर्चेत राहिला होता. पूर्ण वसई तालुक्यामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट आपण सातत्याने पाहायचो. परंतु जेव्हा आपण एखाद्या बिझनेस मध्ये किंवा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेला क्रिकेट पासून थोडीशी दूर आपण जातो. आपल्या घराची जबाबदारी असते आणि त्यानंतर ती जबाबदारी जाणून क्रिकेटवर प्रेम करणं आजची मंडळी विसरत नाहीये. ही खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. कौशलला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. केतन गरत ऑन साइडला. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना आपण पाहतायत. या एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एक या धावसंख्येवर ऑफ द मार्क केतन गरतला आपण पाहतायत. बिलालपाडा म्हटलं तर उद्योजकांचं गाव आणि नेहमीच माणुसकीचं नातं जपणारं हे गाव. कौशल कालिका माता गाणे टीम ही भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारी टीम आहे. अगदी टेंबिवलीच्या पाठीमागे आपण पुढे गेलात तर डेफिनेटली गाणे हे गाव लागतं आणि सुंदर कालिका माता मंदिर त्या गाणे गावामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि त्यामुळे एक रन मिळत असताना जीतच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. या अगोदर आपण गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकला. त्याच विभागामध्ये जर आपण पाहिला तर लाखिवली, टेंबवली असेल, पालिवली असेल या विभागात जास्तीत जास्त आवाज तो घुमताना, मग चिंबीपाडा असेल या विभागामध्ये, त्यानंतर वसईमध्ये सुद्धा हा आवाज घुमला. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिले. निखिल पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. सामना 4 षटकांचा आहे तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असावा. षटक क्रमांक पहिलं कौशल चांगलं षटक हाताळतोय. नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे करणं हे आपल्या गोलंदाजाचं कर्तव्य राहिलंय. दीपक मडवी आणि सध्या वैभव पाटील ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. स्वप्नील भोमटे बरीच वर्ष क्रिकेटला दिलेत या खेळाडूने. एक नम्रपणाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बरीच वर्ष मी या खेळाडूला पाहिलंय. ऑफ साइडला खूप चांगला फटका. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून जाईल. मात्र या वेळा कॅप्टनने केली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. खेळाडू कक्षेला सन्मान देण्यासाठी चौकार. बॉलवर 4 धावा दिल्या. मिसफिल्डचा फायदा मिळाला
आणि त्याचाच फायदा मिळत असताना बिलालपाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 7 तारखेचा दिवस आपण अनुभवतायत. उद्याच्या दिवसात 8 तारखेचा दिवस इथे फायनल मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळेल आणि मेगा फायनल मात्र आपण पाहणार आहोत भारत वर्सेस न्यूझीलंड. तर जेव्हा जेव्हा हे दोन संघ आलेत ना तेव्हा तेव्हा थरारक सामने पाहायला मिळालेत. मग तो मार्टिन गप्टिलचा थ्रो, MS धोनीची रनआउटची विकेट, या सगळ्या गोष्टी मात्र लक्षात येताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता सध्या भारत संघ जर आपण पाहिला, भारतीय संघ फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. अनेक तज्ञांनी सांगितलंय की हा सामना चित्तथरारक रंगेल, भारतीय संघ वर्ल्ड कप मारेल. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. निखिलचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलंय. कारण जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने येतात तेव्हा कोण बदलला जातो, ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतात. आणि न्यूझीलंड संघाबरोबरच मोहम्मद शमीने जे राऊंड द विकेटने मारे केले होते आणि जवळजवळ 6 ते 7 विकेट जेव्हा घेतल्या होत्या त्यावेळेला त्याला पत्रकार परिषदेमध्ये विचारलं कॉन्फरन्समध्ये. यावेळेला ऑन साइडला केतन गरजच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत षटकार. बिलालपाड्याचा ब्रँड केतन गरज इज ऑन अ फायर. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल 6. और पिच बॉल होता आणि काय स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला. डिपमेंट विकेटला भेटून बॉल निघून जातोय. आभाळाला मानवंदना देणारा केतन गरजच्या बॅटमधून षटकार येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या बिलालपाडा बी टीम जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. मनगडचा चांगला वापर केला आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार, सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट. 4 रन. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. श्रद्धांजली चषक चांदीप 2026 हे शानदार आयोजनाचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवतायत. षटकारानंतर आलेला चौकार आणि त्यानंतरचा हा बॉल नोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव पाटील त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा देत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 18 या धावसंख्येवर. 18 रन्स. फ्रीडचा सिग्नल मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पाच 4चं कॉम्बिनेशन यावेळेला पाहायला मिळालं नाही आणि वैभव पाटील यांचं परफेक्ट लक्ष होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स. बॉल तैयार. राइट टर्न राउंड विकेटने. ऑन साइडला फ्रीडच्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर येत आहेत परंतु इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट होत असताना तत्पूर्वी फ्रीडचा बॉल होता. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. केतन गरज ज्या फॉर्मामध्ये खेळी करतोय, अफलातून खेळी करत असताना कदाचित प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली असावी, कारण प्रॅक्टिस शिवाय हा गेम खेळणं खूप कठीण आहे. निखिल सध्या महाग
ठरतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. फिल्डर येत आहेत, हा झेल खूप महत्वपूर्ण. आता कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. संजय मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. केतन गरजच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. चांदीप टीमचे कॅप्टन आणि शिवनसाई टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावर येऊन आपण लगेच संपर्क साधा. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. गणेशजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना शेवटचा बॉल निखिलचा. अप्रतिम चांगला बॉल होता निखिलचा. हा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर वेदांत आम्हाला दर्शवत आहेत की 20 वर जाऊन पोहोचले गेले. 10 ची सरासरी आतापर्यंत सध्या तरी आपण पाहिलं तर चांगली सरासरी आहे, परंतु डॉट बॉलचे सुद्धा पर्सेंटेज आता वाढताना पाहायला मिळत आहेत. अजून 2 षटक येणं बाकी आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया डीजेला. इतर क्रिकेटपटूंची दोन षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आहे. बिलाल पाडा बी सध्या बॅटिंग करते आणि 2 फलंदाज जीत दोन्ही आहेत. जीत 1 आणि जीत 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 20. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना दीपकला आपण पाहत आहेत. तिसरे षटक हाताळण्याकरिता पहिला बॉल घेऊन पुनश्च एकदा स्वप्नील भोमटेला आपण पाहतायत. या खेळाडूंना घेऊन खेळतोय ही खूप महत्वाची बाब आहे. फार कमी प्रमाणात असे सिनियर खेळाडू पाहायला मिळतात की अपकमिंग यंग टॅलेंटला संधी देतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळले गेले होते, परंतु चांगला झेल टिपलाय. कदाचित कौशलच्या डोळ्यावर सूर्यकिरणाची प्रखर किरणे मात्र या वेळेला आली होतीच, परंतु इथे जर आपण पाहिला तर एक चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 20 या धावसंख्येवर. आज वेदांत पाटील यांचा वाढदिवस, काल तुषार मडवी यांचा वाढदिवस आपण पाहिला, तर आज वेदांत पाटील यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत पाटील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई गावदेवी चरणी प्रार्थना. सध्या मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. ते स्वतः मंडप डेकोरेटर आहेत योगेश पाटील, वेदांत पाटील. त्यांच्याच पिताश्रींच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पावलांवर पाऊल ठेवत त्या क्षेत्रामध्ये ते उत्तुंग भरारी घेऊत हीच गावदेवी चरणी प्रार्थना आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा पाय जरूर क्रॅम्प येत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्थिर राहिली. या षटकामध्ये धावा येत नाहीये दीपकच्या.
चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट, नवीन चेहऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आता संधी उपलब्ध होते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत राहा. बाहेर काय चाललंय यापेक्षा आपण काय मैदानात करणार आहोत याकडे लक्ष द्या. एकजुटीने चांगलं खेळा, मैत्रीपूर्ण संबंध बाळगा, सिनियर खेळाडूंचा मान सन्मान राखा. आपण ज्या गावापासून प्रथमतः मात्र खेळलेलो आहोत त्या गावाला कधीच विसरू नका आणि मुळीच राजकारण हा शब्द तर आणूच नका क्रिकेटच्या खेळामध्ये. जिथे राजकारण आलं तिथे मात्र 3-3, 4-4 टीमचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बांधणी केली, परंतु क्रिकेटचा विनाश झाला हे पक्कच आपण सातत्याने पाहिलंय. त्यामुळे क्रिकेट हे क्रिकेटच्या खेळात राहू द्या, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी राहू द्या आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या. तरच तुमचं क्रिकेट पुढे जाईल, गाव पुढे जाईल आणि गावाचं नाव आणि स्वतःचं नाव ही टॅगलाईन मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 21ला 3. लो फुलटॉस बॉल होता. अगोदर बॅटने खेळून काढला आणि त्यानंतर पायावर जाऊन बॉल आदळला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दीपकने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, राऊंड द विकेटने येतो, अँगल क्रिएट करतो, कोण बदलतो, हाय आर्म ऍक्शन, सडपातळ बांधायचा आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना धावांवर लगाम लावलाय. अडखळत खेळत असताना संघाची धावसंख्या 22ला 3. धावा थांबलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. यावेळेला जागा बनवली आणि सरळ बॉल निघून जाईल. फिल्डरच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. संकेतने चांगले संकेत दिले जीतला की नाही मी सोडणार कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम सदानंद काळेसाहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी म्हणून नेहमीच त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचं यावेळेला आगमन होत असताना त्यांचं करूया आपण सुस्वागतम. सध्या राज घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच बिलालपाडा प्रीमियर लीगला त्यांचं इन्व्हिटेशन असतं, परंतु शेड्यूल बिझी असल्यामुळे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22ला 4. राज घरत भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूच्या सुद्धा पार्टीशी. जसे श्रीकांत एक चांगले खेळाडू होते, परंतु आता ते सांगतायत तुम्ही खेळा, मी आहे ना. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर राज घरतच्या बॅट मधून हे विधान आहे. षटकार 6 धावा. टायमिंग, सरळ बॅटचा वापर करण्याचा फायदा काय असतो हे राज घरत यावेळेला दर्शवत आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहिली तर 28-5 बॉलचा खेळ झालाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28ला 4. अप्रतिम जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल राईज झाला. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 9.33च्या करंट रन रेटने प्रथम बॅटिंग करत असताना बिलालपाडा बी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 28 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना भिवंडी तालुक्यातील संघ एक नामवंत संघ आहे, कालिका माता गाणे. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रीडा नगरीमध्ये या वेळेला हा बॉल आपण पाहिला, पंचांकडे दाद मागितली, परंतु अपील मध्ये तेवढा उत्साह, आत्मविश्वास नव्हता. उत्साह जास्त होता. लेग बाईचा इशारा येतोय. संजय
ढळपे, संजय ढळपे यांना मात्र ऋषांक रक्षक पाटील जे उसगावचे आहेत, रील मास्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत संजय ढळपे यांच्यासाठी स्पेशली. रक्षक पाटील एक चांगले खेळाडू आहेत, एक रील्स मास्टर पाहायला मिळतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. रक्षक पाटील आपण सुद्धा मॅचचा आनंद घेतायत, आपला मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि संजय ढळपे यांना शुभेच्छांचा त्यांनी जरूर वर्षाव केलाय आणि त्यांच्या शुभेच्छांचा संजय ढळपे हे सुद्धा स्वीकार करतायत. सध्या विकेट डाऊन स्वप्नील भोमटेच्या हातामध्ये राज घरतने हा झेल करवी बाद होत असताना पाहायला मिळतोय. राज घरत बॅक टू द डगआउट. नागेश पाटीलला आपण पाहतायत, नागेश घरत यांना आपण पाहतायत. जबरदस्त आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, राज घरत नागेश घरत ब्रदर्स जोडी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. कव्हर पॉइंट मध्ये बॉल निघून जाईल आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 3च्या मदतीने आपण पाहताय 3 वन शॉट 2च धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बड्डे मॅन बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय, वेदांत दर्शवतोय 31 या धावसंख्येवर. आणि मंजित कुडू डिजिटल स्कोरिंग यावेळेला करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 31 ला 5, 31 लॉस ऑफ 5 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संकेत, एक झेल त्याच्या नावावर आपण पाहिलात. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, सरळ बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर या वेळेला 1 रन कंप्लीट केली जाईल. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे जे नियम आहेत, भिवंडीमध्ये गेलात तर बॉल डेड होतो, परंतु इथे मात्र वसई तालुक्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे धावा घेणे कोणीच नाकारू शकणार नाही. त्यामुळे ही धाव कंप्लीट झाली, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फाईन लेगला बॉल क्लिअर होईल, मिळतील 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल आहे. नागेश एका साईडला आपण पाहतायत, अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची सुद्धा कमी नाहीये, परंतु संकेत यांनी ज्या धावा थांबवल्या होत्या, 5व्या बॉलवर धावा येत आहेत 4. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, लेट कट खेळले, फक्त गॅप मध्ये बॉलला ढकलून दिलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते नागेश घरतने यावेळेला तेच केलं. वेगेचा फायदा उचलला, चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 41 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले, 41 धावांचं लक्ष. यानंतर होणारा सामना ओंकार पाटील आमच्यापर्यंत माहिती देतील. चला, शाही श्रद्धा चांदीप आणि शिवनसई या पण टॉस करण्यासाठी आणि त्या मॅचचा टॉस सदानंद काळे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. चला, टॉस टाइम साई श्रद्धा चांदीप टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत शिवनसई टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. 41 रनचं टार्गेट सेट केले गेले बिलालपाडा बी टीमने. प्रतिस्पर्धी संघ कालिका माता गाणे या टीम समोर आणि या
धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ किल्टन आमचे जवळचे मित्र मिस्टर गणेशजी पांडव या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तर नक्कीच धन्यवाद प्रमोदजी शेळके सर. खरापासून पाहू शका नक्कीच खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय ही स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आणि शनिवारचा दिवस तुम्ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहतोय. एका साईडनं टीम स्वप्नील भोमडे आपण जर पाहिलं तर नुकताच आम्ही ती स्पर्धा कंप्लीट केली. ही नक्कीच पाहू शकाल मंगळवारच्या दिवसामध्ये चाणेचं मैदान भिवंडी टेनिस बॉल तिथे मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहिला होता. मात्र अंतिम मॅच मध्ये तिथे मात्र टीम नांदिकनेनं पराभव केलं आणि तिथे मात्र त्यांचा प्रवास संपला गेला. क्वालिफायच्या मॅच मध्ये टीम गाणे एक चांगला क्रिकेट पाहू शकाल. त्या ठिकाणी रोहितला देखील मी पाहिलं होतं. मग त्यानंतर कौशिक देखील असेल एक चांगली बॅटर एक चांगली गोलंदाजी पाहिली होती. आता रोहित आणि स्वप्नील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मागवरती आहे. पिलारपाड्याकडनं गोलंदाज मिस्टर केतनला बाद आहे. विजयाकरता 24 बॉल्स आणि धावसंख्येचं लक्ष आपण जर पाहिलं तर 41 या धावसंख्येवरती आहे. प्रति षटकामागे 10 ची सरासरी आहे. सायकल एंड वरती मिस्टर रोहित आपण पाहू शकाल. स्वप्नील एक हार्ड बॅटर म्हणून भिवंडी टेनिस मध्ये सध्या तरी त्याची खूप सारी चर्चा आम्ही पाहतोय. आणि नुकताच झालेली स्पर्धा स्वराज्य स्पोर्ट्स चाणे आमचे परम मित्र महेश वलवी यांची स्पर्धा आम्ही कंप्लीट केली याच मंगळवारी. तिथे एक चांगला क्रिकेट त्याच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी पाहिली. तोच मात्र स्वप्नील यावेळी नॉन सायकल एंड वरती पाहायला मिळतो. इथे मात्र पाहायला मिळतो पहिला बॉल इथे मात्र हलक्या हाताने ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं. चांगल्या पद्धतीने क्लास करायचा प्रयत्न होता. मात्र एक चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केला गेला बॉल खूप चांगल्या पद्धतीने लेंथ पाहायला मिळते. आणि मेंटेन पॉवर प्लेचे पहिले 6 बॉल गोलंदाजी मागवरती आहे. गोलंदाज त्यानंतर रोहित कट्टा इथे मात्र शुभेच्छा आल्यात मात्र पाहू शकाल. रोहित कटा मात्र इथे या मॅच करता पाहू शकतो. नक्कीच अक्षय यांच्याकडे मात्र शुभेच्छा आल्यात. त्यानंतर राजेश गरत आपण या ठिकाणी नक्कीच टॉस केला जाईल. शिवनसिंह गडी चांदीप यानंतर होणारी मॅच
केतन एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं स्पेल जरी असेल तरी खूप चांगल्या पद्धतीने लेंथ पाहायला मिळते आणि ते पाहू शकाल लो स्कोरिंग मॅच. आज ब्युटिफुल मॅच, लो स्कोरिंग मॅच द ईस्ट ऑफ क्रिकेट्स. कारण खऱ्या अर्थानं 24 बॉल्स अँड 41 रन्स इन द मॅच. एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल टीम गाणे पण पाहतो, एका साईडनं बिलाल पाडा पाहू शकाल बॉलिंग मार्क वरती असताना. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून जी पाण्याची व्यवस्था केली आहे सर्वांनी आदरणीय मीर पाटील यांचं देखील मनापासून आभार. आपलं देखील या स्पर्धेत इथे मात्र परफेक्ट बॉल स्वीप केलाय, सरळ मात्र बॅटर फेस करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सरळ मात्र निघून चाललाय. षटकार करता 6 धावा. द ब्रँड ऑफ गाणे मिस्टर रोहितच्या बॅटमध्ये आलाय पहिला षटकार 6 धावा. करत आपण टॉस करण्याकरता शिवनसीचे लेजंड क्रिकेटर आणि कॅप्टन देखील टीमचे शिवंती संघाचे राजेश गरत आपण टॉस करण्याकरता या. चला स्पीडअप करत पाहू शकाल. स्पर्धेचा उद्या मात्र अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा, दिमागदार दर्जेदार स्पर्धेचं आयोजन तुम्ही खऱ्या अर्थानं पाहतात आणि एक चांगली मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर टीम शर्मन गावठण या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामना जिंकला गेला. मॅडी आणि टीम कंपनी इथे आपण पाहू शकाल नक्कीच चांगल्या पद्धतीने लेंथ पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कुठल्यापर्यंत पाहू शकाल. पहिला मोठा चूक मात्र रोहितच्या बॅटमधून आलाय. ज्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परफेक्ट रिझन बॉल स्टँड मध्ये फेकून दिले गेले 6 धावे करता. पुढच्या एकदा स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय ऐकतोय खऱ्या अर्थानं हे मैदान आपण जर पाहू शकाल खऱ्या अर्थानं ऐतिहासिक आहे आणि या मैदानाची खूप सारी आठवण आहे. प्रचंड यावेळी पुढे फाईनला खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट मध्ये बॅटमधून बॉल निघून चाललाय. सर्व फाईल बाउंड्रीला करतो क्लिअर. चौकार 4 धावा. रोहित याकरता ओळखला जातो कारण रोहितकडे एक चांगला टेम्परामेंट आहे, एक चांगली क्लास फटक्यात व शत्रु कोणते असलेल्या नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये देखील चांगली पार्टनरशिप स्वप्नील बरोबर त्यांनी साकारली होती. इथे देखील आता स्ट्रायकर एंडवरती पाहू शकाल, मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे स्वप्नील खऱ्या अर्थानं एक सध्या तरी फॉर्म बॅटर म्हणून भिवंडी टेनिस मध्ये त्यांची चर्चा राहती आहे. खारबाग या विभागातील टीम आहे टीम गाणे. 41 बनवायचे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मात्र कबड्डी चालू धावसंख्या फलकावरती 14 वरती जाऊन पोहोचली आहे. आमच्यासोबत बड्डे बॉय वेदांत जॉईंट ॲज स्कोरची भूमिका मात्र बजावतायत. आज त्यांचा जन्मदिवस आहे. नक्कीच त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा असतील. यावेळी चांगल्या पद्धतीने परफेक्ट मिडलचा बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावून ती ग्राउंड टॅटिंग पाहू शकता. नक्कीच फील्ड करेपर्यंत एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकामध्ये 15ची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं सुरुवात हवी होती ना त्या स्पर्धेमध्ये सुरुवात इतर टीम करते आहे. पाहू शकता नक्कीच गाणे आणि दोन्ही बॅटर एक चांगली पार्टनरशिप. पहिल्या ओव्हर्समध्ये 15 धावा आल्यात. अजून आपण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये इथे विजयाकरता बनवायचे आहेत. 18 मध्ये 26. समीकरण सोपं जरी असेल तरी नक्कीच बिलाल पाडा देखील एक चांगली टीम म्हणून समोरली जाते. त्यांच्याकडे देखील इथे अपेक्षा असेल कशा पद्धतीने मात्र या 26 धावा 18 बॉल मध्ये डिफेंड केल्या जातील. केतन पाटील गोलंदाजी मार्कवरती आला. ओव्हर क्रमांक 2. येथे फक्त फील्डमध्ये तुम्हाला बदल होताना पाहायला मिळणार आहे कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर पॉवरच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला फील्ड पाहायला मिळते आहे. आता मात्र इथे पाहू शकाल की प्रत्येक क्षेत्रामधनं लॉंग असेल, फाईन असेल, स्क्वेअर असेल, मिड विकेट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, थर्ड बॅट देखील आपण पाहतोय. डीपमध्ये पण फील्ड सजवली जाते आहे. खऱ्या अर्थानं 12 वाजून 44 मिनिटं आपण पाहतोय. चला दोन्ही कॅप्टन्स आले तिथे मात्र नक्की टॉस करण्याकरता सदानंद काले यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी मॅच क्रमांक 3ची नाणेफेक करायची. सदानंदजी काले यांच्या शुभ असते. यावेळी परफेक्ट मात्र इथे स्टँड डिलव खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑफचा फील्डर फील्ड करेपर्यंत बॉल चांगली फील्ड पद्धत तिथे पाहायला मिळते. 2 धावा मात्र रोहितच्या बॅटमध्ये कंप्लीट. और क्रमांक 2 जरी असेल तरी आतापर्यंत एक हार्ड बॅटर आपण जर पाहिलं तर मिस्टर स्वप्नील नासाकर एंड वरती उभा. इथे मात्र नक्कीच चेक केलं जाईल. सेफ आहे. औषधा नक्कीच चेंडूला पूर्णपणे त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगली फील्ड पाहायला मिळाली. अखेरश आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीने फील्ड पाहायला मिळते त्यात पण पाहू शकाल नक्कीच टीम बिलाल पाडा या मॅच मध्ये धावसंख्या फलकावरती 17. यावेळी स्पायडर स्वीप केलाय बॉलला. सल चेंडू मात्र निघून झाला स्क्वेअरला. तिथे पाहू शकाल नक्कीच एक सिंगल येते आहे.
कुठना टेकला होता रोहितनं, खूप चांगल्या पद्धतीने स्वीप करायचं होतं. अप्रतिम लेंथ पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती केतन पाटीलला आपण पाहतोय. आतापर्यंत मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये. लेंथ चांगली आहे. लाईन आपण पाहू शकाल. गोलंदाजी चांगलं क्रिकेट देखील तो साकारतोय. 18 धावसंख्या तुम्हाला टोटल पाहायला मिळते. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 8 बॉल आणि 18 धाव रोहित खेळतोय. आता मात्र नॉनचा बॅटर स्वप्नील भोमटे आता वेळी सायकल एंड वरती येतोय. एक चांगला फिनिशर देखील येतो. सध्या तरी खूप सारी चर्चा त्याची आहे. नुकताच झालेली स्पर्धा दोन्ही स्पर्धेमध्ये आठवतोय. यावेळी लो फुटस बॉल मधून बिमर दर्शवला गेलाय. नो बॉल आपण पाहतोय. दीपक मडवी त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये परफेक्ट गुड डिसिजन पाहू शकाल. फ्री बॉल इज अवेलेबल. परफेक्ट आयडीचा बॉल पाहायला मिळाला आणि तिथे मात्र बिम बॉल असं मात्र नक्कीच दर्शवलं गेलं. पंचांच्या माध्यमातून फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल फक्त पाहू शकाल. नक्कीच परफेक्ट चटकाराचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. जाग्यावरनं स्टेप केलं नाही बॅटर रोहितनं. पुढून खेळायचं उत्सुकता नव्हता मनामध्ये. आणि खऱ्या अर्थानं पाहू शकाल की ज्या पद्धतीची स्लोअर गोलंदाजी 3 ते 4 बॉलचं रन तुम्हाला कुठे कट पाहायला मिळेल. ऑफ ब्रेक असेल, लेग ब्रेक असेल. त्यानंतर पाहू शकाल की या ठिकाणी पंच दर्शवताना पुरुष पाहू शकाल. थेट बॉल आपण पाहतोय. वरती पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्क वरती असताना तो पंचांमध्ये चर्चा केली जाईल आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. स्कोर कार्ड आतापर्यंत 3 बॉल नंतर 20 रन 20 या धावसंख्येवरती आहे. अजूनही 21 धावेचं समोर समीकरण आहे. मात्र एक चांगली मॅच. नो बॉल इथे नक्कीच पंच दर्शवताना दीपक मडवी पाहू शकाल. बॅक टू बॅक एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवरती आहे. आता 20 बनवायच्या विजयाकरता चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतो. शनिवारचा दिवस म्हणतात तर खऱ्या अर्थाने क्रिकेट विश्वातील हा ऐतिहासिक दिवस म्हणून संबोधला गेला. कारण मी सकाळीच म्हणतो या दिवसामध्ये पाहू शकाल 1983 मध्ये पहिला वर्ल्ड कप हा नक्कीच टीम भारतानं जो जिंकला तो मात्र वार देखील शनिवार होता. 21 धावसंख्या 41 7 पण समोर पाहतोय. मात्र केतन पाटीलचं षटक थोडंसं माग ठरलं गेलंय. आतापर्यंत 2 धावा हलक्यातनं खेळायचा प्रयत्न केलाय. इथे मात्र 30 सारखं शॉटमध्ये सिंगल. लॉंगांचं क्षेत्र आपण जर पाहिलं तर थोडंसं त्यामध्ये डिस्टन्स तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आपण पाहतोय. अशा पद्धतीने मात्र बिलालपाडा टीम आपली फील्ड सेट केली आहे. 22 धावसंख्या सुनीलच्या बॅटमध्ये आतापर्यंत सिंगल आली आहे. 19 धावसंख्येवरती पोहोचून 12 बॉल मध्ये रोहित खेळतोय. इथे परफेक्ट ब्लॉकरचा बॉल चांगला डिलिव्हरी केला गेला. इथे आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत पाहू शकाल की ज्या ठिकाणी षटक क्रमांक आपण पाहतो नक्कीच 2 कंप्लीट झालाय. आता 12 बॉल आणि 19 धावेची गरज विजयाकरता. या ठिकाणी या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाते. शिवनसई घरच्या मैदानावरती एक मैत्रीपूर्ण संघर्षक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये साई श्रद्धा पाहू शकाल चांदीप आणि शिवनसई यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. मॅच क्रमांक 3 असेल. या ठिकाणी नाणेचा कॉल जिंकला गेलाय. टीम शिवनसई आपण आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. राजेश खरते नॉल टीम कंपनी संजय गॅरत आपण पाहू शकाल. उपसरपंच आहेत गावचे. खऱ्या अर्थानं पहिलं व्यक्तिमत्व गावचं सरपंच आणि उपसरपंच. स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज जितला आपण पाहतोय. रोहित सुपर बॅटिंग. प्रत्युत्तर तर मात्र या ठिकाणी टीम गाण्याने दिले. आता मात्र विजयाकरता 12 मध्ये 19 धावेची गरज आहे. बनतील की काय पाहायला नक्कीच मिळतील मैदानाच्या आतमध्ये. चौ बाजूने प्रेक्षक राजा स्पर्धेचा खऱ्या अर्थानं शनिवारच्या दिवसामध्ये आस्वाद घेत असताना परफेक्ट क्लास केलाय. दोन डिस्टन्सच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न होता. सॉफ्टवेअरचा वापर पुश ऑफ द टायमिंग चांगल्या पद्धतीने हलक्या हाताचा वापर केला गेलाय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता सरबाडी आदरणीय सदानजी काली साहेब यांच्याकडनं मात्र या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं विशेष सहकार्य आले. त्यांचं देखील मनापासून आणि आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपलं देखील की रोख रक्कम पाहू शकाल 5,000 रुपयाच्या स्पर्धेकरता जी मात्र विशेष आर्थिक सहाय्य आले त्यांच्याकडनं आपला मनापासून आभार. त्यानंतर आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. त्यावेळी नक्कीच स्वप्नील या मॅच मध्ये थोडंसं ज्या पद्धतीनं फलंदाजी करण्यामध्ये त्याचा खऱ्या अर्थानं हतखंड राहिलाय इथे थोडंसं बाटपूरला पाहायला मिळत आहे.
शॉर्ट सिलेक्शन होत नाहीये, कनेक्शन प्रॉपर करत नाहीये. एक चांगली लेंथ या ठिकाणी मात्र जीतकडनं पाहायला मिळते. आता 10 मध्ये बनवायच्या 18. यावली इच्छे टॉपमध्ये आहे. स्वप्नीलची विकेट ही खूप महत्वाची बिलाल टीम करता. तिथे मात्र स्वप्नीलला परतावं लागेल. आपण जाऊयात मुख्य मंचावरती, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणारे सन्मान ही आदरणीय सदानंदजी कालेसाहेब यांच्यामध्ये या ठिकाणी आयोजित केला जाते सत्कार आणि सन्मान. माईची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र आणि मात्र या स्पर्धेचे आयोजक ओमकार पाटील, एक युवा डासिंग पाहू शकाल. नक्कीच यंगस्टार म्हणून त्यांची ओळख आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभस्ती या ठिकाणी सन्मान आदरणीय सदानंदजी कालेसाहेब यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र, पायची शाल, त्यासोबत या स्पर्धेची पाहू शकाल नक्कीच भेट म्हणून सन्मानचिन्ह देखील दिली जात आहेत. ही आठवण पुन्हा मिळणार नाहीये, कारण स्पर्धेकरता तुम्हाला मात्र पुनश्च एकदा 364 दिवस वेट करावा लागेल. नवीन बॅटर मैदान मध्ये आलाय. इथे देखील मात्र विकेटचं बदल, बॅक टू बॅक ॲज अ कम बॅक मिस्टर शिदूच्या बॅटमध्ये गोलंदाजी बॅटमध्ये पाहायला मिळते. बॅटर आला आणि लगेच परत पाहू शकाल. बॅटर मैदानाच्या मध्ये कौशलला आपण पाहतोय, जो नव्यानं आलाय. रोहित आणि कौशल इथे मात्र चांगली इथे मात्र बॅटिंग करावी लागेल, कारण सगळ्या पद्धतीने पहिल्या ओव्हर्समध्ये भविष्यात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हर्समध्ये देखील एक चांगल्या पद्धती बॅटिंग केली होती. इथे मात्र इथे मात्र इनसाइड कव्हर खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र वाईट लॉंग ऑफ लाय सरळ मात्र निघून चाललाय. षटकारा करता 6 धावा. आते ही आपली पहिचान. एक शुभ बॅटिंग कौशल याकरता देखील ओळखला जातो. फक्त 3 दिवस या स्पर्धेला कंप्लीट झाले आणि 3 दिवसानंतर देखील एक चांगला परफॉर्मन्स मी पाहतोय, कारण मंगळवारच्या दिवसामध्ये 20 टेनिस बॉल ग्रामपंचायत सदस्य ट्रॉफी जी आपण पाहिली, तर नक्कीच महेश वल्वी यांची तिथे देखील मध्ये टीम गाणे अंतिम क्वालिफायरच्या मॅच मध्ये हरली होती. आज देखील चांगला परफॉर्मन्स मध्ये बिलाल पाड्याच्या विरोधात त्यांचा पाहायला मिळतोय. कौशल असेल, रोहित असेल, स्वप्नील भोमटे असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली जाते. स्कोर कार्ड इथे मात्र 6च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. 7 बॉल आणि विजय करता आता 12 धावीची गरज आहे. इथे मोठा सो खेळायचा होता. पाटेडी बॉल मध्ये कंप्लीट पाऊशक कनेक्शन झालं नाहीये. पायी स्वरूपाने एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 30 रन. आता 6 बॉल आणि 11 धावीची गरज आहे. मास्टर बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. 50-50% पाहू शकाल. दोन्ही साईड मॅच पाहायला मिळते. बिलाल पाडा जर इथे डिफेंड करायचे असेल तर तुम्हाला राईट ऑन टार्गेट डॉट अँड विकेट्स मध्ये जावं लागेल. आणि एका साईडनं कौशल आणि रोहितला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 11 धावा ऑलमोस्ट या मॅच मध्ये खूप महत्वाच्या आहेत 6 बॉल मध्ये. नंदन गोलंदाजी मागवरती आहे. कौशलला पाहू शकाल नक्कीच सायकल 8 वरती पाहायला मिळतो. 6 बॉल 11 रन्स इन द मॅच ॲज अ रिक्वायर्ड रन टीम गाणे. एक चांगली मॅच फायटिंग पाहायला मिळते. 6 बॉल आणि 11 धावीची गरज विजय करता. चला थोडंसं स्पीडअप करा, अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल आपण जर पाहिला तर होम टीम घरच्या मैदानावरती धोनात करताना पाहायला मिळणार आहे. टीम शिवनसिंग खऱ्या गेस मात्र चांदीप. सहा मध्ये 11. पहिला बॉल
पहिलाच बॉल इथे आपण जर पाहिलं तर नो बॉल आणि सरळ मात्र त्याला फेकून दिला गेलाय ऑन साइडला. टोटल 7 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्याच बॉलवरती. विश्वास दर्शवता कॅप्टनने आपल्या खांद्यावरती दिली होती जबाबदारी, मात्र ती जबाबदारी इथे पूर्ण करता आली निमित्त नंदनला. टोटल आपण जर पाहिलं तर एकही बॉल झाला आणि स्कोर कार्ड सरळ 7 या धावसंख्येवरती आता विजय करतात 6 मध्ये. फक्त आपण पाहिलं तर बनवायचे तिथे मात्र 4 धावा. 11 धावांचं मध्ये समीक धन्यवाद डीजे. 6 मध्ये आता 4 धावीची गरज. चावली पताला गेलाय. एक दुबार इथे एक हवारी उत्तर दिले जाते मैदाना शॉट मध्ये चांगली लेंथ पाहायला मिळते. 5 बॉल आणि 4 धावीची गरज. सिंगल खूप महत्वाची या मॅच मध्ये. म्हटलं ना मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं बिलालपाडा देखील सहज हार मानण्याकरता तयार नसेल कारण त्याला देखील माहिती आहे की चांगलं क्रिकेट आम्ही देखील करू शकतो. इथे मात्र नक्कीच पाचची हलकीशी गटा पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सर धावेचा तिथे प्रयत्न केला जाईल का, मात्र सिंगलच पाहायला मिळते. एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचेल. 38 या धावसंख्येवरती आता 4 मध्ये 3. समीकरण बदललं, मॅच बदलली आहे. शनिवारचा दिवस देखील असेल तरी चांगलं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. 3 दिवसापासून स्पर्धेचा खऱ्या अर्थात तुम्ही आस्वाद घेत आहेत एक दर्जेदार क्रिकेट म्हणून. यावेळी स्पॅट स्वीप गेला बॉलला पुनश्च एकदा बॉल निघून चाललाय सरळ अलंद कार्पेटचा इथे मात्र आलाय. एक परफेक्ट शॉट सिलेक्शन मिस्टर रोहितच्या बॅट मधनं कलात्मक पाहू शकाल. चौकार 4 धावा अँड मॅच फिनिश. नो डाऊट आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये खऱ्या अर्थाने सुपर बॅटिंग आपण जर पाहिली तर वैयक्तिक ज्याच्या बॅट मधनं फिनिशिंग पारी पाहायला मिळाली आणि या मॅचचा हिरो ठरतो मिस्टर रोहित. या स्पर्धेमध्ये आला चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं. मात्र मित्रांनो नाराज होऊ नका कारण आयुष्यामध्ये यश अपयश येत राहतं. क्रिकेट म्हणजे विजय पराजय हा होतच राहतो. त्याचपणे पाहू शकता नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित. आपण जर पाहिलं तर सुपर बॅटिंग ज्याच्या बॅट मधनं वैयक्तिक आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर मी इथे विनंती करतोय सदानंद काळे यांना की आपण या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करायची आणि